सखी सावली काव्यांजली। एक प्रश्न विचारू तुला, खरं खरं उत्तर देशील? हो, विचार ना। किती प्रेम करतोस माझ्यावर? हा काय प्रश्न आहे? किती असं मोजता नाही येणार मला। ओके, माझ्यासाठी काय करू शकतोस? तुझ्यासाठी मी माझा जीव देऊ शकतो। स्टॉप इट। जीव वगैरे द्यायची काही गरज नाही, असं काही बोलू नकोस। देव करो आणि माझंही सगळं आयुष्य तुला मिळो। अरे मला फक्त एक प्रॉमिस हवंय तुझ्याकडून। दिलं। अरे कसलं प्रॉमिस, कशाबद्दल ते तर विचार। कशाला विचारायचं? आता आईने माझ्याकडनं काहीतरी प्रॉमिस मागितलंय म्हटल्यावर ते माझ्या भल्यासाठीच असेल, त्याची खात्री आहे मला। मी सांगेन त्या मुलीशी लग्न करशील? का आता का गप्प बसलास? कारण आय एम सॉरी आई, पण तुझं हे प्रॉमिस मी नाही पूर्ण करू शकत। कारण मला मुळात लग्नच करायचं नाही। अरे असं काय म्हणतोयस? हे बघ, आयुष्यात एक मुलगी चुकीची आली म्हणून मी पुन्हा प्रेमच करणार नाही, मी लग्नच करणार नाही, असं करून कसं चालेल? अरे, हा उपाय नाहीये त्याच्यावर। आयुष्यात जोडीदाराची साथ असणं खूप महत्वाचं असतं प्रीतम, आणि आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं हे तितकंच गरजेचं असतं। तू लग्न करशील, प्रॉमिस कर मला। आई प्लीज, मी नाही करू शकत प्रॉमिस तुला। तू लग्न सोडून बाकी काही माग ना माझ्याकडे, तुला हवं ते देईन, सगळं करेन। तुला माझी शपथ आहे आई। प्रीतम, आई, खरं तर काल रात्री आपला विषय अर्धवटच राहिला। मला यांच्या समोरच विषय काढायचा होता, पण हे लवकर निघून गेले। मी लाडूसाठी जो मुलगा बघितला होता ना, हाय, तुम्ही एकदा बघा ना। वर ठेवण्यासाठी आई काय आयुष्यभर नसणार आहे तुझ्या बरोबर? हे सगळं बोलायची गरज तुझ्या सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवण्यासाठी, तुझं आयुष्य जागच्या जागी ठेवण्यासाठी, रादर तुझं आयुष्य सेट करण्यासाठी कोणीतरी पार्टनर हवी की नको? म्हणून आम्हाला असं वाटतंय की अंजली ही तुझ्यासाठी बेस्ट लाईफ पार्टनर आहे। आई, तू माझं लग्न व्हावंच यासाठी काढून बसलीस। तुला माहितीये ना प्रेमात किती मोठा फटका खाल्लाय मी ते। मला नाही वाटत आहे की यापुढे मी कधी कुठल्याही मुलीवर प्रेम करू शकतो, लग्न आधी नाही आणि लग्नानंतरही नाही। आईला आणि लॅपटॉप बॅग विसरले।
श्रेष्ठा अगं काय अगं तू अशी का चालतेस लागलंय का तुला तोंडावर पडले, काय पाय घसरून पडले मी. तू कुठल्या गँग वँग मध्ये सामील झालीस की काय तू असा का बोलतोयस? नाही म्हणजे तू मारामारी करून आली आहेस असं वाटतंय किती लागलंय तुला तुला काय माहिती मला किती लागले ते? दिसतंय हे बघ ओ ओके सॉरी सॉरी इथे इथे लागलंय पायाला लागलंय किती लागलंय तुला सांगितलं ना तुला, पाय घसरून तोंडावरती पडले. नक्की हेच कारण आहे ना नाही असं वाटतंय मुद्दामून तुला कोणीतरी मारलंय काय कारण असणार आहे? तुझा विश्वास नाही का माझ्यावरती? ओके ओके चिल ओके ही फाईल तयार आहे एकदा चेक कर गेट बॅक टू मी ओके शुअर. काळजी सॉरी हो, मुद्दामच मारलंय मला. तुझ्या बायकोनेच मारलंय. इतका तावडीत सापडू दे, मग बघतेच मी तिला. ना मारते काय? अंजलीस काय इतर कुठल्याही मुलीवर मी असा अन्याय नाही करू शकत. अंजली खूप गोड मुलगी आहे का, काव्या बहिणीची बहीण आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे. आमच्यातलं एक फार गोड नातं आहे, मैत्रीतले आहे. मग इतक्या सुंदर आणि गोड नात्याला एक लेबल देणं गरजेचं आहे का? ऍडजस्टमेंटसाठी निर्माण झालेलं नातं फार काळ नाही टिकत. आणि मानून चाल, अगदीच माझं आणि अंजलीचं लग्न झालंच, आणि जर पुढे मी तिच्यावर कधी प्रेम नाही करू शकलो तर ती आनंदी राहील. तिला दुःखात बघून मला कधी आनंद होईल असं वाटतं तुला? आणि या सगळ्यामुळे दोन्ही फॅमिलीज मध्ये प्रत्येकाला जो त्रास होईल याचा एकदा तरी विचार कर ना. कारण तिथे आनंदच नाहीये किंवा पुढे जाऊन आनंदाची शक्यताच नाहीये, असं एखादं नातं जबरदस्तीने का जोडायचं आहे? असा का हट्ट आहे तुझा? माझ्या दृष्टीने हा विषय इथेच संपला. यापुढे आपल्यामध्ये लग्न हा विषय कधी नको आहे. प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुला. तिथं मी काय म्हणते, मधुरा त्याचं पटतंय मला. त्याच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी तो समर्थ आहे. आणि हे बघ, फोर्स करून कधीच कोणी सुखी नाही होऊ शकत. तेव्हा प्रीतम, तुला जे योग्य वाटतं ते तू कर. थँक्यू बाबा. आय लव्ह यू आई. आय लव्ह यू बोथ. मला माहित होतं तुम्ही दोघंही मला नक्की समजून घ्याल. बरं, ती डॉक्युमेंट मला शोधणं फार गरजेचं आहे. मी सापडली. आलोच. तू कितीही नाही म्हणालास तरी शेवटी मला हवं तसंच होणार. निमिषच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. गुड. राजूचं बघू. पट्टी, कंपास बॉक्स आणि बाकीचे नोटबुक्स.
आणि होमवर्कची बुक? हे बघ, केलेली चूक कधी ना कधी समोर येतेच, त्यामुळे अजिबात खोटं नाही बोलायचं. आता हे अक्षर बघून मला कळलंच ना की हा होमवर्क तू केलेला नाहीये. अक्षरावरून हे बघ अक्काई, काकूने मला जेव्हा हे पत्र दिलं होतं तेव्हा मी या पत्राचा फोटो काढून ठेवला होता. तुमचं सगळं झालंय ना आवरून? नाही, तुम्ही पुढे वा, मी आलेच. हा, जा पळा. मला अक्षरावरून कसं लक्षात आलं नाही? लाडूनी मला फोटो पाठवला होता, आईने तिला दिलेल्या पत्राचा, काकूचं पत्र म्हणून. हेच ते पत्र. यातलं अक्षर मला अजूनही काकूचं आहे असं वाटत नाही. काहीतरी गडबड आहे, चेक करायला हवं. सारख्या सारख्या गोष्टी कशा विसरते मी. हा, एक तर लॅपटॉप, बॅग, फाईल, पुन्हा खाली यावं लागलं. तर पाय एवढा दुखतोय. फाईल पण कॉन्फिडेन्शियल आहे म्हणून त्या कोणाला तरी पाठवलं असतं. मला सांगायचं ना. मी आणून दिली असती फाईल. बंटी, ते ऑफिस पार्किंग मध्ये काय करतोयस? हीच सगळ्यात सेफ जागा आहे. कुठे रस्त्यावर भेटलो असतो ना तर परत मार खाल्ला असता, आणि मग मला बघवलं नसतं ना. मूर्खा, तुझ्यामुळे काल मला मार खावा लागलाय. निघ इथून, निघ. ए, इथं हवा पाण्याच्या गोष्टी करायला नाही आलोय मी, कळलं ना? पोटा पाण्याची गोष्ट करायला आलोय. चल, उरलेले पैसे दे. ए, आवाज चढवू नको. मी तुला कालच सांगितलंय माझ्याकडे पैसे नाही आहेत. काय हवं ते कर. चल. काय वाटेल ते करू? हा, काय वाटेल ते करू. बरं झालं तूच सांगितलं काय वाटेल ते कर म्हणून. आता बघ, तुझ्या त्या डार्लिंगला कसे मस्त मस्त फोटो पाठवतो. त्याच्या मुलीला किडनॅप करायला पैसे दिले ते फोटो, त्याच्या मुलीला बांधून ठेवलं ते फोटो. कळू दे त्याला तुझी लायकी. काल मरेस्तोर मार खाल्ला, आता कशी लटकते ना ते बघ. हे बघ बंटी, तू मला सारखं सारखं असं ब्लॅकमेल करू शकत नाहीस का? या मी बंटी आहे, बंटी. आपण काही पण करू शकतो. आता बघ, त्या विश्वजितला फोटो पाठवतो की नाही. बंटी, बंटी तू वेडा आहेस का? असा मूर्खपणा करू नकोस. हे बघ, फोटो पाठवले. बंटी, मूर्ख आहेस का तू?
कोण एवढं मेसेज करते? बंटी तू वेळ आहेस का? तू आत्ताच्या आत्ता तो फोटो डिलीट कर. अरे विश्वजितने बघितलं ना तर वाट लागेल माझी. आता तर वाट लागू देत. आतापर्यंत तर त्याने फोटो बघितले सुद्धा असतील. डब्यात ठेवला होता. सापडला. विशू तुला फोटो झालेत? हो. तू बघितलेस का ते फोटोज? विशू ऐक ना, तू जसं फोटो मध्ये बघितलं तसं काही नाहीये. लेट मी एक्सप्लेन. म्हणजे ऍक्च्युली हे बघ, एक्सप्लेन करायची काही गरज नाहीये. एव्हरीथिंग इज क्लिअर. काय क्लिअर आहे? इट्स नथिंग बट अ व्हायरस. तुलाही हे फोटोज आलेत, मलाही आलेत. अननोन नंबरवरून हे गुड मॉर्निंगचे मेसेजेस येतात, त्याच्या मागोमाग फोटोज पाठवले जातात. ओपन केल्यावर तो व्हायरस ॲक्टिव्ह होतो आणि आपला फोन हॅक होतो. हेच झालं. मी माझ्या फोनमधले फोटोज डिलीट केले. तू पण लगेच डिलीट कर प्लीज. बरोबर आहे तुझं. मी तुला हेच सांगायला आले होते. बरं झालं डिलीट केलेस. मी पण करते. लगेच. हो आत्ताच करते. हॅलो. खात्री पटली ना मी काय करू शकतो याची? आता फक्त गुड मॉर्निंग फोटो पाठवलेत आणि नुसता ट्रेलर दाखवलाय. माझी डिमांड पूर्ण झाली नाही ना तर अख्खा पिक्चर रिलीज करेल. लक्षात ठेव. हीच ती कविता. आधी फक्त शंका होती,
पण आता खात्री पटली, ही दोन्ही अक्षरं वेगवेगळ्या माणसाची. म्हणजे आईनी लाडूला जे काकूचं पत्र म्हणून दाखवलं ते खोटं आहे. आईनी पुन्हा लबाडी केली. काय करू मी हिचं? नाही, लाडूच्या लग्नाबद्दल विचार करतोय. नाही, या दोघी लाडूच्या लग्नामध्ये कधीही अडथळे आणू शकतात. त्याआधीच या दोघींचा मला पक्का बंदोबस्त करायलाच हवा.